सिगारेटवरून वाद, पत्रकारावर लोखंडी पाईपने हल्ला, नेवासा फाट्यावर तिघांकडून मारहाण। नेवासा फाटा येथे रात्री सिगारेटवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले। अज्ञात तिघांनी पत्रकार शंकर विष्णू नाबदे आणि त्यांचे मित्र गणेश लक्ष्मण झगरे यांच्यावर लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली। या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सविस्तर माहिती अशी की 29 जुलै 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पत्रकार शंकर नाबदे आणि त्यांचे मित्र गणेश झगरे हे दोघे चंद्रकांत दरंगले यांच्या पेपर स्टॉल समोर चहा घेत होते। दरम्यान एक ग्राहक सिगारेट विकत घेऊन आपल्या गाडीपाशी गेला। त्याचवेळी एक अज्ञात इसम त्या ग्राहकाजवळ गेला आणि माझ्यासाठी सिगारेट घे अशी जबरदस्ती करू लागला। त्यात वाद होऊ लागल्याने पत्रकार शंकर नाबदे हे समजावण्यासाठी गेले असता त्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर थेट हल्ला केला व मारहाण करण्यास सुरुवात केली। तसेच लोखंडी पाईपने गुडघ्याजवळ हल्ला केला। नंतर गणेश झगरे यांनी मध्ये होऊन समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कानावर हाताचा मार व पाठीवर व मांडीवर लोखंडी पाईपने प्रहार करण्यात आला। यावेळी त्या हल्लेखोर व्यक्तीसोबत आणखी 2 अनोळखी इसम आले आणि त्यांनी देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली। हल्ला करून तिघे लाल रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले। या घटनेनंतर गणेश झगरे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली। फिर्यादीनुसार तिघा अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संतोष रोंडीबा राठोड हे करीत आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पत्रकार संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे। तसेच नेवासा प्रेस क्लबच्या वतीने नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनामध्ये गुण प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करा व त्यांच्या मुसक्या आवळा अशी मागणी निवेदनात करण्यात आली। दिलेल्या निवेदनावर नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, अध्यक्ष मोहन गायकवाड, अशोक दहाळे, सुधीर चव्हाण, कैलास शिंदे, नाना पवार, सुहास पठाडे, श्याम मापारी, मकरंद देशपांडे, पवन गरुड, रमेश शिंदे, शंकर नाबदे यांच्या सह्या आहेत। तसेच बादल परदेशी यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे। त्यांनी म्हटले आहे की पत्रकारांवर होणारे हल्ले हे केवळ व्यक्तीवर नव्हे तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट आघात आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंस या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।